पुढे एक राजकीय बातमी। भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठकाही झाल्या होत्या असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। मंत्रिपद देण्याची अट गोपीनाथ मुंडेंनी घातली होती। मनमोहन सिंग यांनी विरोध केल्याने प्रवेश झाला नाही अशी ही माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली। त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल, कारण माहिती नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं। ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं। रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो। तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला जमेल। तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखी मी बिलकुल करणार नाही। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार नाही। भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठकाही झाल्या होत्या असाही गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। मंत्रिपद देण्याची अट गोपीनाथ मुंडेंनी घातली होती, मात्र मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यानं हा प्रवेश झाला नाही असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मोठी राजकीय बातमी आपण बघतोय। मंत्रिपद देण्याची अट गोपीनाथ मुंडे यांनी घातली होती, तर मनमोहन सिंग यांनी या प्रवेशाला नकार दिला, या प्रवेशाला विरोध केला आणि त्यामुळे हा प्रवेश होऊ शकला नाही असा गौप्यस्फोट माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। मंत्रिपद देण्याची अट गोपीनाथ मुंडेंनी घातली होती। गोपीनाथ मुंडेंसंदर्भात मोठा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठकाही झाल्या होत्या। मंत्रिपद देण्याची अट सुद्धा गोपीनाथ मुंडेंनी घातली होती, मात्र मनमोहन सिंग यांनी या प्रवेशाला विरोध केला आणि यामुळे हा प्रवेश होऊ शकला नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते। मंत्रिपद देण्याची अट सुद्धा त्यांनी घातली होती, मात्र मनमोहन सिंग यांनी या प्रवेशाला विरोध केला आणि हा प्रवेश होऊ शकला नाही असा गौप्यस्फोट केलाय माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। तुमची प्रतिक्रिया? एखादी व्यक्ती आज अस्तित्वात नाही, त्याच्या अपरोक्ष अशा पद्धतीचं विधान करणं आणि ते पृथ्वीराज चव्हाण सारख्या व्यक्तीनं हे अत्यंत दुर्दैवी आणि जी व्यक्ती आज आपल्यात नाही त्याची शुद्ध बदनामी करणारा वक्तव्य आहे। गोपीनाथजी मुंडे यांच्याबाबत मी काम केलंय, मी त्या सर्व काळांसोबत होतो। अशा प्रकारची कोणतीही घटना, अशा प्रकारची कोणतीही चर्चा ही झालेली नव्हती। गोपीनाथ मुंडेंचा प्रत्येक श्वास हा भाजपाचा होता आणि शेवटपर्यंत त्यांनी भाजपाचा श्वास त्यांनी घेतला। त्यामुळे अशा प्रकारची जी व्यक्ती आपल्यात नाही त्याची बदनामी का पृथ्वीराज चव्हाण करत आहेत, पृथ्वीराज चव्हाण सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही। तर मुंडे आणि अहमद यांच्यामध्ये गुप्त बैठकाही झाल्या होत्या असाही आरोप, असाही गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय, आज अहमद पटेल पण नाहीत आणि मुंडे पण नाहीत। त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थित पृथ्वीराज चव्हाण कशाच्या आधारे गोष्ट सांगतात? जी व्यक्तीच आज अस्तित्वात नाही त्यांच्याबद्दल बदनामी करणं, विशेषतः मुंडे साहेबांबद्दल। मुंडे साहेबांनी कायम भाजपाची भूमिका मांडली।
भाजपासाठीच त्यांचा शेवटपर्यंत श्वास झटला आणि त्यांच्याबद्दलची बदनामी पृथ्वीराज चव्हाण यांनी करू नये हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद केशव उपाध्येजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. मोठी बातमी आपण बघतोय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केलाय. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.